आज मी उत्तराखंडातील बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री या चारधाम यात्रेविषयी काय काय आपण दाखवतो, काय काय याच्यामध्ये सर्व्हिस असते त्याची माहिती देणार आहोत. उत्तराखंडातील यात्रा हे आपण इथून हरिद्वारपर्यंत रेल्वेने पूर्ण करतो. हरिद्वारहून आपण डायरेक्ट जसे रेल्वेने पोचलो तर आपण डायरेक्ट यमुनोत्रीसाठी निघतो. यमुनोत्रीमध्ये यमुना मंदिरचे दर्शन करून आपण गंगोत्रीसाठी निघतो. मधल्या ठिकाणी आपल्याला उत्तरकाशी येथील महत्त्वाचे दर्शन घ्यायचे असतं. उत्तरकाशीनंतर आपण गंगनानीचे दर्शन घेतो. गंगनानीचे दर्शन घेतल्यानंतर गंगोत्री येथील गंगा मैयाचे आणि भागीरथी नदीचे दर्शन आणि अंघोळ करून आपण केदारनाथसाठी निघतो. केदारनाथला जात असताना आपण गुप्तकाशी येथे जातो. मध्ये अगस्त्यमुनी, रुद्रप्रयाग वगैरे अनेक ठिकाण लागतात. गुप्तकाशीनंतर आपली गाडी सीतापूरपर्यंत जाते आणि सीतापूरपासून आपण त्रियोगी नारायण करून सुद्धा केदारनाथकडे जाऊ शकतो किंवा त्रियोगी नारायण न जाता सरळ सोनप्रयाग होऊन गोरीकुंड मार्गे आपण केदारनाथला जातो. केदारनाथ सीतापूर पार्किंगपासून 2 किलोमीटरपर्यंत पायी चालावं लागतं. सोनप्रयाग पासून 6 किलोमीटर शटल जीपने प्रवास असतो. मग 16 किलोमीटर पायी प्रवास असतो किंवा घोडा, कंडी, दंडी याच्यानं आपण प्रवास करू शकतो. केदारनाथ येथे हेलिकॉप्टरची सुद्धा सोय आहे. केदारनाथ दर्शन करून आल्यानंतर आपण सरळ पिपळकोटीला जातो. पिपळकोटी येथे मुक्काम करतो आणि पिपळकोटीहून बद्रीनाथला जाऊन बद्रीनाथचे दर्शन घेतो. भगवान बद्रीनाथ येथे गरमकुंड आहे, अनेक दुसरे पण मंदिर आहे आणि एक ब्रह्मकपाळ म्हणून ठिकाण आहे. याचे दर्शन घेऊन तिथूनच मानागावमध्ये जाऊन मानागावचे दर्शन घेऊन जिथे महर्षी वेदव्यास आणि गणेशजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मातील 18 पुराण, महाभारत, महाभागवत कथा या सर्व ग्रंथांची रचना जिथे केलेली आहे त्या ठिकाणचे दर्शन घेऊन सरस्वती उगमस्थान पाहून आपण परतीचा प्रवास सुरू करतो. परत येताना आपल्याला पंचप्रयाग लागतात, जिथे 2 नद्यांचे संगम आहे, त्याला पंचप्रयाग म्हणतात. ते पंचप्रयाग म्हणजे विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि शेवटी देवप्रयाग या ठिकाणांचे दर्शन घेऊन याच्याच जवळ धारीदेवी म्हणून शक्तिपीठ आहे. या धारीदेवीचे आभार मानून आपण परतीचा प्रवास येतो. येताना आपण ऋषिकेश पाहतो. ऋषिकेशमध्ये लक्ष्मण झुला आहे, परंतु मागच्या वर्षी गव्हर्नमेंटने ते लक्ष्मण झुला पाडून टाकलेले. याच्या ठिकाणी एक नवीन काचेचे पूल तयार करतायत. ते ऋषिकेशमधलं अनेक ठिकाण पाहून आपण हरिद्वारला येतो. हरिद्वारला गंगेचे पात्र खूप रुंद झालेले आहे. जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत गंगा नदीच वाहते. 1 किलोमीटर एवढं पात्र गंगेचं आहे. येथेच संध्याकाळी जे हरकी पोडी आहे तिथे आरती होते. खूप भव्य दिव्य स्वरूपात ती गंगा आरती होते. मग हरिद्वारमध्ये आपण मनसा देवीचे दर्शन घेतो. जवळच कणखल आहे, भारतमाता मंदिर आहे. हरिद्वारमध्ये अनेक ठिकाण आहे आणि हरिद्वार हे 4 कुंभ भरतात त्या ठिकाणांपैकी एक ठिकाण हरिद्वारसुद्धा आहे, जिथे अमृतचा वर्षाव या गंगेमध्ये झालेला आहे. म्हणून या ठिकाणी अंघोळ करण्याची सुद्धा खूप मोठी प्रथा आहे. हरिद्वारमध्ये यात्रा आपली संपल्यानंतर परत आपण रेल्वेने किंवा कुठल्याही वाहनाने आपण नाशिकपर्यंत परतीच्या प्रवासास लागतो. धन्यवाद. ही 13 दिवसाची नाशिक टू नाशिक यात्रा आहे. ब्रिजमोन टूर्सतर्फे यात्रेकरूंना या यात्रेविषयी काही माहिती पाहिजे, आमच्या कार्यालयात भेट द्या. आमचं कार्यालय नाशिक येथे आहे. ब्रिजमोन टूर्स, बागमार लेन, रामायण बंगल्यासमोर, तिलकवाडी, नाशिक. आमचा फोन नंबर, व्हॉट्सॲप नंबर आहे 8620000033. धन्यवाद.